भोंदू अशोक खरातकडून एका महिलेवर अत्याचार, पीडिता गर्भवती राहिल्यानंतर खरातनं दिल्या गर्भपाताच्या गोळ्या। विधानसभेत निवेदन देताना मुख्यमंत्र्यांनी सांगितले भोंदू बाबा खरातचे कारनामे। सरकारी अधिकाऱ्यांनी कॅप्टन खरातला मदत केली आहे का याची चौकशी सुरू। ज्यांच्या विरोधात पुरावे त्या सर्वांच्या चौकशीचं मुख्यमंत्र्यांचं आश्वासन। लैंगिक शोषणातील आरोपी अशोक खरातला 29 मार्चपर्यंत पोलीस कोठडी। खरातनं 5 नरबळी दिल्याचा पोलिसांना संशय। खरातकडे रिव्हॉल्वर आणि 31 काडतुसेही सापडली। खरात भक्तांना साप आणि वाघ दाखवायचा। कस्तुरीसाठी हरणाची शिकार केल्याचाही सरकारी वकिलांचा युक्तिवाद। खरात विरोधात वन कायद्याची कलम लागण्याची शक्यता। कराडच्या आणखी एका फसवणुकीचा पर्दाफाश। तुर्की मधच्या नावाखाली भक्तांकडून उकळले लाखो रुपये। 1 किलो मधाची किंमत तब्बल 9 लाख रुपये। मध शक्तिवर्धक आणि कामोत्तेजक असल्याचा दावा करत विक्री। मुख्यमंत्री फडणवीसांकडून उपसभापती नीलम गोरेंविरोधात नाराजी व्यक्त। सभापती स्थानावरून दिलेले निर्देश म्हणजे ब्रह्मवाक्य नाही। सातारा प्रकरणी फडणवीसांचं वक्तव्य। नीलम गोरेंविरोधात मवियाकडून अविश्वास प्रस्ताव सादर। जिनको मेरा हाथ पकड़कर चलना था वो बात पकड़कर चल गए। मुख्यमंत्री फडणवीसांचा ठाकरेंना शेरो शायरीतून टोला तर ऐसी कौन सी बात थी कि दूसरों का हाथ पकड़ना पड़ा। ठाकरेंनी ही शायरीतूनच बोलून दाखवली खंत। उद्धव ठाकरे विधान परिषदेतून निवृत्त। निरोपाच्या भाषणात शिंदेंकडून उद्धव ठाकरेंचा साहेब असा उल्लेख। शिंदेंकडून ठाकरेंना पुढील राजकीय वाटचालीसाठी शुभेच्छा। अजित पवार विमान दुर्घटना प्रकरणात बंगळुरूमध्ये 0 FIR। 28 जानेवारी 2026 रोजी बारामती विमानतळाजवळ लिअर जेट 45 विमान कोसळलं। मृतांमध्ये पायलट, एअरलाइन्स कर्मचारी आणि पोलीस अधिकाऱ्यांचाही समावेश। संतोष देशमुख हत्या प्रकरणातील आरोपी कृष्ण आंधळेची माहिती देणाऱ्यास 1 लाखाचं बक्षीस। आंधळेच्या शोधाबाबत न्यायालयाकडून विचारणा होतात CID ॲक्शन मोडवर। 14 महिन्यापासून कृष्ण आंधळे फरार। बीड शहरात बहुतांश पेट्रोल पंपवर नो स्टॉकचे बोर्ड। वितरण व्यवस्था विस्कळीत झाल्याचे परिणाम। दर वाढण्याच्या शक्यतेमुळे कंपनीकडून ॲडव्हान्स पेमेंटची शक्यता। LPGच्या वितरणात झालेल्या खंडामुळे ग्राहकांना त्रास। अमरावती, नांदेड, गडचिरोलीत पेट्रोल पंपावर नागरिकांच्या रांगा। पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि डोनाल्ड ट्रम्प यांच्यात युद्धासंदर्भात पहिल्यांदाच चर्चा। हॉर्मुझची समुद्रधुनीचा मार्ग मोकळा करण्यासंदर्भात चर्चा। हॉर्मुझच्या समुद्रधुनीत जहाजांची प्रचंड गर्दी। 20,000पेक्षा जास्त खलाशी कर्मचारी समुद्रधुनीत अडकले। महत्त्वाच्या सागरी मार्गावर जहाजांची प्रचंड गर्दी। रशियाकडून युक्रेनच्या निवासी इमारतीवर क्षेपणास्त्र हल्ला। स्फोटामुळे इमारतीचे मोठ्या प्रमाणावर नुकसान। युक्रेनमधील नागरिकांना बॉम्ब शेल्टर्समध्ये राहण्याचं आवाहन।